मालेगावमध्ये जैन समाजाने काढली अहिंसा रॅली। जैन संतांवरील हल्ला, जैन मंदिर पाडल्याबद्दल केला निषेध। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचाही यावेळी केला निषेध। शेकडो जैन बांधव आणि भगिनी सहभागी। मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सरहद्दीवर पायी विहार करणाऱ्या जैन संतांवर समाजकंटकांनी केलेल्या हल्ला व मुंबई महापालिकेने विलेपार्ले येथील जुने जैन मंदिर पाडल्याच्या विरोधात, तसेच काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगावात सकल जैन समाजाच्या वतीने अहिंसा रॅली काढण्यात आली। रॅलीत जैन बांधवांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या। प्रशासनाने तातडीने संबंधितांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी आंदोलकांनी केली। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। गावात जे 12 संघ आहेत त्या सगळ्या संघांनी एकत्रित येऊन एका निषेधाच्या रूपाने मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं। 3 घटना ज्या या भारतवर्षात, या भारत देशात आता झाल्या त्या क्रमानुसार मी तुमच्या समोर सांगतो। एक 15 दिवसा पहिले आमच्या जैन समाजाचे संत जे पायी विहार करतात आणि रात्री मुक्कामासाठी कुठेतरी थांबतात आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पायी विहार करतात। मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या बॉर्डरवरती सिंगोली येथील गावात रात्री ते एका मंदिरामध्ये मुक्कामाला असताना काही समाजकंटक व्यक्तींनी रात्री त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडनं पैसे मागितले। आमचे जैन साधू हे पायी चालतात, त्यांच्याकडे 1 रुपयाची वस्तू नसते, स्वतःचे कपडे आणि भिक्षापात्र याच्या अलावा त्यांच्याकडे काही नसतं। त्यांना अत्यंत अमानुषपणे मारहाण केली आणि त्यांच्याकडनं पैसे मागितले। त्या घटनेला तसं प्रशासनाने लगेच तिथे सहकार्य केलं आणि दुसऱ्या दिवशी त्या समाजकंटकांना अटक केली। आम्ही शांततेने, जैन समाज हा शांतताप्रिय समाज आहे आणि कोणत्याही अहिंसेच्या दृष्टीने कोणतीही गोष्ट ती ऍक्सेप्ट करत असते, परंतु जैन समाजाने ती गोष्ट सहन केली। प्रशासनाने त्याच्यावरती सहकार्य होतं। त्या गोष्टीनंतर 1-2-4-8 दिवसानंतर आमच्या जैन समाजाचं मुंबई येथे विलेपार्ले येथे 30 वर्ष जुनं मंदिर जे जैन समाजाचं होतं, त्या जैन समाजाच्या मंदिरावरती अचानक मुंबई महानगरपालिकेने ऑर्डर काढून रात्रीतनं ते मंदिर पाडायला घेतलं। कुठलीही पूर्वसूचना जैन बांधवांना न देता अशा प्रकारे अचानकपणे जो एक अहिंसक जैन समाज आहे, जो अहिंसेवरती विश्वास करतो, ज्यांचा नाराज आहे जिओ और जीने दो, भगवान महावीरांचा संदेश आहे जिओ और जीने दो, आम्ही स्वतः सुद्धा जगतो आणि दुसऱ्याला जगायसाठी मदत करण्याचे आम्ही माणसं आहोत आणि आमच्या निष्ठेवरती, आमच्या आस्थेवरती ज्या पद्धतीने अचानकपणे असा घाला घातला जातो आहे त्याच्यासाठी आम्हाला अत्यंत दुःख होत आहे। आणि तिसरा विषय, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता 2 दिवसापूर्वी पहलगाम मध्ये ज्या पद्धतीने यात्रेकरीवरती जो भ्याड हल्ला झाला, जे आमचे यात्रेकरू, आमचे बंधू तिथे फिरण्यासाठी गेलेले होते, याच्यासाठी गेलो, त्यांच्यावरती जो हल्ला झाला आणि त्याच्यात आमचे 32 बांधव जे मृत्युमुखी पडले, या 26 बांधव जे मृत्युमुखी पडले, त्या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी सकल जैन संघामार्फत आम्ही आज मोर्चा इथे आणलेला आहे। आम्हाला पहिल्या 2 घटनांसाठी प्रशासनाचं सहकार्य भेटलं। मुंबई महानगरपालिकेने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मंदिर तिथेच बांधण्यासाठी आम्हाला परवानगी सुद्धा दिली। त्याच्यानंतर सुद्धा आमच्या गुरुमहाराजांना सुद्धा ते झालं, परंतु
भविष्यात ह्या घटना नाही घडायला पाहिजे. जैन समाज तसा अल्पसंख्याक समाज आहे. आज भारताच्या पूर्ण लोकसंख्येत जर जैन समाजाचा तशी लोकसंख्या पाहिली तर ती 0.5 एवढी आहे, 0.50 एवढी. परंतु भारताच्या सगळ्यात गोष्टी इन्कम टॅक्स मध्ये जैन समाज हा 24% इन्कम टॅक्स भरतो. भारताच्या सगळ्यात जास्त दान करणारा समाज जर कोणता आहे तो जैन समाज आहे. आम्ही ह्या गोष्टी आमच्या धर्माप्रमाणे करत असतो. आम्हाला त्यासाठी नावासाठी किंवा आम्हाला त्या समाजाला दाखवून देणं आहे किंवा त्या समाजासाठी करतो असं काही गोष्टी नाही. परंतु जेव्हा अशा काही गोष्टी आमच्या समाजासाठी होतात, आमच्या बांधवांबरोबर होतात, आमच्या धर्माबरोबर होतात, आमच्या तीर्थंकरांचे मंदिर पडले जातात, तर साधू संतांबरोबर होतात, तर स्वाभाविकपणे आमची जी भावना आहे त्या दुखावतात. आणि त्या घडी घडी अशा गोष्टी होऊ नयेत, या गोष्टींवरती प्रशासनाने निश्चित बंदी घालावी. आणि जर तसं काही आमच्याकडनं अपेक्षा असेल तर मला सांगितलं तर जैन समाज हा नेहमीच सगळ्यांना सहकार्यासाठी पुढे असणारा समाज आहे. त्या सगळ्या गोष्टींचा निषेध म्हणून आज आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत. आणि आज आम्ही पायी प्रवास करत असताना जे संतांचे ऍक्सिडेंट होतात ते माननीय